येत्या काळामध्ये भाजप आणि काँग्रेस हे दोनच पक्ष राहतील, बाकीचे अनेक लोक भाजपमध्ये जातील असा दावा आमदार रवी राणांनी केलेला आहे। त्यामुळे भविष्यात खुद्द राणांच्याच स्वाभिमान पक्षाचं काय होईल याबद्दल प्रश्न विचारला जातोय। पाहूयात। येत्या काळात भारतात भाजप आणि काँग्रेस हे दोनच पक्ष राहतील असा दावा अपक्ष आणि भाजप समर्थक आमदार रवी राणांनी केलाय। मात्र याच रवी राणांचा स्वतंत्र युवा स्वाभिमान नावाचाही पक्ष आहे। याच पक्षानं अमरावती महापालिकेत भाजप विरोधात उमेदवार दिले होते। त्यामुळे जर सर्वच पक्ष संपणार असतील तर रवी राणांचाही पक्ष संपेल की काय असा प्रश्न राणांनी स्वतःच्याच दाव्यानं उभा केलाय। उबाटा गटाचे तर मला माहित आहे की 90% हे भाजपच्या संपर्कामध्ये आहे। जे उरलेले आहेत ते सुद्धा संपर्कामध्ये आहे। त्याचे अनेक लोक हे भारतीय जनता पार्टीच्या संपर्कामध्ये आहे। येणाऱ्या काळामध्ये या देशामध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी हे दोनच पक्ष राहील अशी परिस्थिती या देशामध्ये निर्माण झाली। काय म्हणजे काय या लोकांवर व्यक्त व्हावं ते मला कळत नाही। ज्या बाई स्वतःच्या नवऱ्याच्या पक्षात नाहीत त्यांनी इतरांच्या निष्ठेबद्दल बोलावं का? ज्या बाईंचा पक्ष एका छताखाली राहणारे पती पत्नी ते दोन वेगवेगळ्या पक्षात आहेत आणि ते इतरांच्या पक्षावर भाष्य करतात। आधी तुम्ही तुमच्या निष्ठा काय ते सांगा, मग आम्हाला बोला ना। कशाला बोलायला लावताय उगाच? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।